लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या सारूळ शिवारात आढळलेल्या मुलीच्या हत्येचे गूढ उकलले असून हे हत्याकांड प्रेम प्रकरणातून झाल्याचे समोर आले। संशयाच्या जाळ्यातून अकोल्यातील 11वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा तिच्याच प्रियकराने मित्राच्या मदतीने काटा काढलाय। नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना बेडे ठोकलेत। मृत मुलगी अकोला इथून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी नोंदवली होती। पोलीस तपासात समोर आले की आरोपी मुलगा आणि पीडित मुलगी ही दोघी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील रहिवासी असून त्यांचे कुटुंबीय एकमेकांच्या ओळखीचे आहेत। संशयित आरोपी नाशिकच्या संदीप फाउंडेशन मध्ये शिक्षण घेत होता, तर मुलगी अकोल्यात 11वीत शिकत होती। ती आपल्याला इग्नोर करते आणि तिचे दुसऱ्या मुलासोबत संबंध आहेत या संशयातून प्रियकराने तिला बुलढाण्याहून नाशिकला आणले आणि प्रवासादरम्यानच तिची निकरून हत्या केली आहे। वाडीवरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मर्डर हा काल झालेला होता। याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचे क्ल्यू नव्हते, कुठल्याही स्वरूपाचे पुरावे उपलब्ध नव्हते। यामध्ये मुलींची आयडेंटिटी क्लिअर नसल्यामुळे ती आयडेंटिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये मेसेज केले गेले। याच्यामध्ये आम्हाला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अकोला या ठिकाणी एक मिसिंग दाखल आहे याची माहिती मिळाली। त्या मिसिंगच्या आधारे त्या मिसिंग व्यक्तीच्या आईवडिलांना संपर्क केला असता व त्यांना फोटो दाखवला असता त्यांनी ही मयत मुलगी ही त्यांचीच असल्याचं कबूल केलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांना जे संशयित आरोपी वाटत होता त्या संशयित आरोपीचा शोध घेतला असता तो सातपूर हद्दीमध्ये सातपूर कॉलनी या भागामध्ये संशयित पद्धतीने फिरताना रात्री उशिरा सापडला। त्याला विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे। मयत मुलगी ही त्याची मैत्रीण होती, तिच्यावर संशय आल्याने त्यांनी बुलढाण्यावरून नाशिककडे येताना रस्त्यामध्येच तिचा मर्डर केलेला होता आणि तिचं प्रेत गाडीमध्ये टाकून या घटनास्थळावर घेऊन आलेला होता। त्याला साथ देणारे आणखी काही लोक आहेत, काही व्यक्ती आहेत, त्यापैकी एका व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे। इतर काही साथीदार आहेत का याची माहिती घेण्यात येत आहे। सर्व संबंधित जे पुरावे आहेत ते जमा करण्याचं काम सुरू आहे। वाडीवरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। की हा संदीप फाउंडेशन या कॉलेजमध्ये FYला शिकत होता आणि मुलगी ही 11वीमध्ये अकोला या ठिकाणी शिकत होती। हॉस्टेलला राहत होती मुलगी आणि हा मुलगासुद्धा या ठिकाणच्या संदीप फाउंडेशनमध्ये प्रायव्हेट रेसिडेन्समध्ये राहत होता। मुलगा आणि मुलगी दोन्ही बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत। त्यांचे दोघांचे आईवडील हे जवळचे मित्र आहेत अशी प्राथमिकदृष्ट्या माहिती मिळते आहे आणि त्यांनी हे प्रेम प्रकरणातून अशा स्वरूपाचा टोकाचा निर्णय घेतलेला आहे। आरोपींनी हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीचा मृतदेह सारूळ येथील दुर्गम जंगलात फेकून दिला। घटनास्थळी पोलिसांना पिझ्झाचे बॉक्स आणि खाद्यपदार्थ आढळलेले होते, ज्यामुळे हा पूर्वनियोजित कट असल्याचेही स्पष्ट झाले। पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचाही शोध सुरू आहे। एका अल्पवयीन मुलीच्या अशा करुण अंत झाल्याने नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।